नमस्कार, द मम्मा लाईफ्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत, मसालेदार आणि खूपच चविष्ट फिश करी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनेल। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम फिश स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून 10 ते 15 मिनिट मुरवून घेऊया। यामुळे काय होतं, फिशला छान चव येते आणि माशांचा वासही येत नाही, माशांचा वास कमी होतो। फिश जास्त वेळ मुरवू नका, नाहीतर तो शिजताना तुटू शकतो। पॅन मध्ये तेल गरम करून फिश हलक्या हाताने तळून घेऊया। फिश वारंवार उलटू नका, एका बाजूने व्यवस्थित तळली की दुसरी बाजू तळा। त्याच पॅन मध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर खोबऱ्याचा किस आहे तो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा व खोबरं परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊयात, एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, सर्व मसाले टाकून घेऊयात, वाटून घ्यायचं आहे। वाटून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून मसाला तळून घेऊयात। मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे, असा खमंग असा वास आला पाहिजे मसाला तळत असताना, तोपर्यंत हा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे। मसाला किती छान तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। गरम पाणी घातल्याने भाजीला तरंग सुटतो आणि आपली भाजी छान होणार। त्यानंतर मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। लक्षात घ्या, आपण फिशला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ टाकताना काळजीने टाका, भाजी खारट होणार नाही याची काळजी घ्या। आता तळून घेतलेले सर्व फिश आपण एक एक करून भाजीमध्ये सोडून घेऊयात। फिश टाकत असताना हलक्या हाताने टाकून घ्या। फिश टाकून झाले आहेत, परतून घेऊया। आता मंद आचेवर 5-7 मिनिटे भाजी शिजू द्या। आपल्या झणझणीत आणि स्वादिष्ट फिश करी बनवून तयार आहे। भाजीला किती छान तरंग सुटलेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी आमच्या द मम्मा लाईफ्स चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू। धन्यवाद।